म्हणण्यात आली की घरोघरी दरवळतो तो तिळाचा सुगंध आणि बऱ्याच वेळेला अशी कंप्लेंट असते की तिळाचे लाडू चिवट होतात. चला, आजची रेसिपी खास आहे कारण आज मी लाडू चिवट न होण्यासाठी काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओनंतर तुमचे तिळाचे लाडू कधीही चिवट होणार नाहीत आणि पहिल्यांदा करत असाल तरी परफेक्ट असे तिळाचे लाडू तुम्हाला जमणार आहेत. यासाठी इथे मी पावशेर तीळ, पावशेर गूळ, भाजलेले शेंगदाणे आणि तूप घेतले. शेंगदाणे इथे छानपैकी भाजून त्याची साल काढून घ्यायची. आता सगळ्यात आधी शेंगदाणे आपल्याला कुटून घ्यायचे. इथे साधारण 6 ते 7 चमचे शेंगदाणे घ्या पावशेर तिळासाठी. शेंगदाणे अगदी ओबडधोबड असे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे. मिक्सरला वगैरे अजिबातही बारीक करायचे नाहीत. या शेंगदाण्याचे छान असे कण दाताखाली येतात लाडू खाताना आणि खूप छान चव देतात. त्याचबरोबर थोडंसं कूट केलं आहे त्याच्यामुळे थोडंसं जी काही बारीक भरड आहे त्यामुळे बाइंडिंगलाही मदत होते. चला, शेंगदाण्याचं काम झाले. आता घेऊयात तीळ भाजायला. भाजताना सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे तीळ अगदी मंद गॅसवरती भाजायचे आहेत. गॅस अजिबातही मोठा करायचा नाही आणि तीळ भाजताना चांगले ब्राऊन लाल न भाजता फक्त 70 ते 80% भाजून घ्यायचे. लाडू चिवट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हे तीळ. तीळ जर तुम्ही खूप जास्त भाजले तर त्यातलं तेल रिलीज व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे लाडू चिवट होतात. त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. तीळ फक्त 70 ते 80% भाजायचे. 70 ते 80% भाजले गेले की लगेच तीळ थंड भांड्यामध्ये म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचे. जर तुम्ही भाजलेले तीळ आहे अशा कढईमध्ये जर ठेवले तर कढईच्या टेम्परेचरमुळे तीळ परत जास्त ओव्हर भाजले जातात आणि त्यातलं तेल बाहेर येऊ शकतं. त्यामुळे तीळ भाजताना अगदी मंद गॅसवरती आणि जाड बुडाच्या कढईमध्येच भाजा. चला, इथे तीळ माझे बघू शकताय तुम्ही पांढरसच आहेत. खूप जास्त मी त्याला लालसर सुद्धा केलं नाहीये. फक्त 70% मी इथे तीळ भाजून घेतले. आता लगेच तीळ मी ह्यातले काढून घेते आणि घेऊयात पुढची कृती करायला. आपण याच कढईमध्ये गूळ वितळवून घेणार आहोत. सगळ्यात आधी 3 चमचे तूप घालून घ्यायचं. तूप घातल्यामुळे ना लाडूला छान चकाकी येते. तूप नाही घातलं तरीही चालेल, ऑप्शनल आहे, परंतु तुपामुळे छान चकाकी येते. त्यानंतर पावशेर गूळ घालायचा आणि अगदी 3 ते 4 चमचे फक्त पाणी घालायचं. पाणी खूप जास्त घालू नका, फक्त 3 चमचे पाणी घाला आणि त्यानंतर गूळ छानपैकी वितळवून घ्यायचा. आता सगळ्यात महत्त्वाची दुसरी टिप म्हणजे गुळाचा आपल्याला खूप जास्त कडक पाक करून घ्यायचा नाहीये. गूळ फक्त छान वितळवला गेला, त्याची एक गोळी बनली की लगेच गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि पाणी खूप जास्त घालायचं नाहीये. या 2 टिप महत्त्वाच्या लक्षात ठेवा. गुळ घेताना गुळाचे मोठे तुकडे न घेता एक तर गुळ पावडर वापरा किंवा गुळ तुम्ही खिसून घ्या. या 2 पद्धतीनेच गुळ वापरा. जर गुळाचे मोठे तुकडे घेतले तर गुळाचा पाक व्हायला वेळ लागेल. चला, व्यवस्थित असं गुळ इथे माझा वितळला गेला. तुम्ही बघू शकता किती छान वितळलं गेलंय. आता लगेच एका डिशमध्ये पाणी घेऊन त्याची अशी गोळी तयार होती का ती बघायची. ही गोळी आपल्याला खूप जास्त कडक करायची नाहीये, त्यामुळे सुद्धा लाडू आपले खूप जास्त चिवट होतात आणि पहिली गोष्ट म्हणजे लाडूच बांधता येत नाहीत. त्यामुळे गुळ जास्त वेळ वितळू देऊ नका. अगदी परफेक्ट अशी मऊ गोळी झाली आहे. गॅस आता मी लगेच इथे बंद केलाय आणि एकसारखा असं 2 मिनिटं मी पाक मिक्स करून घेतलाय. पाक तुम्ही बघू शकता किती सुंदर असा तयार झालाय. आता पाक तयार झाल्यानंतर खूप जास्त वेळ घालवायचा नाही. लगेच एका मोठ्या भांड्यामध्ये परातीमध्ये तीळ आणि शेंगदाणे घालून घ्यायचे. लगेच हा पाक घालायचा आणि झटपट असा मिक्स करून घ्यायचा. मिक्स झाल्यानंतर मात्र पाक थोडासा कोमट होऊ द्यायचं. सगळं मिश्रण हलकंसं कोमट होऊ द्यायचं. खूप जास्त थंड करायचं नाही. हलकंसं कोमट झालं की लगेच लाडू बांधायला घ्यायचे. मिश्रण जर खूप जास्त थंड झालं तर लाडू बांधलेच जात नाहीत आणि मिश्रण जर खूप जास्त गरम असेल तर हाताला चटके बसतात आणि पाहिजे असा लाडू सुद्धा वळला जात नाही. चला, मिश्रण छानपैकी मी मिक्स करून घेतले. एवढं मिक्स करेपर्यंत छान मिश्रण 20 ते 30% थंड होतं. आता या स्टेजला तुम्ही लाडू बांधू शकता. आता मिश्रण अजूनही थोडंसं गरम आहे, त्यामुळे मी हलकासा पाण्याचा हात घेते. पाण्याचा हात घेतला तरी लाडू खराब वगैरे काही होत नाहीत. फक्त हलकासा पाण्याचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित असे लाडू वळून घ्यायचे. आता लाडू वळत असताना त्याचा सुरुवातीला अगदी गोल गरगरीत शेप नाही देऊन घेतला तरी चालेल. फक्त लाडू वळून ठेवा आणि नंतर एक 10-15 मिनिटांनी लाडू वळून झाल्यानंतर तुम्ही गोळे करायला घ्या. कारण सुरुवातीला लाडू व्यवस्थित भाजले जाणं खूप गरजेचं आहे. तिळाचं अगदी बारीक कूट करून घेतात तसं करून घेतलं तरीही चालेल. जर तुम्हाला हवं असेल तर तीळ निम्म्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धे तीळ तुम्ही मिक्सरला थोडेसे ओबडधोबड फिरवून घेऊ शकता आणि अर्धे तीळ तुम्ही असेच अख्खे घेऊ शकता. परंतु त्यामुळे लाडूला एवढा खुसखुशीतपणा येत नाही. जेव्हा तुम्ही अख्खे तीळ ठेवता लाडूमध्ये त्यावेळेला लाडूला खूप छान खुसखुशीतपणा येतो. लाडू सहजपणे तुटला जातो आणि खाताना सुद्धा तीळ दाताखाली खूप छान लागतात. चला, सगळे लाडू मी याच पद्धतीने बांधून घेतलेत. तुम्ही बघू शकता लाडू सहजपणे तुटला जातोय आणि आतून
खुसखुशीत असा हा लाडू तयार झालाय. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे लाडू केले ना, पहिल्याच प्रयत्नात तुमचे लाडू परफेक्ट असे येणार आहेत. दाण्याचा कूट आपण ओबडधोबड असा घातलाय, त्यामुळे तुम्ही बघू शकताय शेंगदाणे किती छान दिसत आहेत या तिळाच्या लाडूमध्ये. चला, तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे तिळाचे लाडू नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. नवनवीन रेसिपीसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग रेसिपी